नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासन निर्णय। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 22/4/2026 रोजी निर्गमित करण्यात आले 4 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 22/4/2026 रोजी 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक या संवर्गातील पदाची कार्यासननिहाय पुनर्रचना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 2. जलसंपदा विभाग। महाराष्ट्र मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 28/2/2026 च्या पुढे दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 3. जलसंपदा विभाग। अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे व त्यांच्या अधीनस्थ विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 4. अस्थायी पदांना मुदतवाढ। अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्या अधीनस्थ विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।